नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जून महिन्यामध्ये हिवताप जनजागरण महिना साजरा करण्यात येतो। तासगाव नगरपालिका क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी दासोत्पत्ती स्थानामध्ये जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने गप्पी मासे सोडण्याची मोहीम राबवण्यात आली व शहरांमध्ये कीटकशास्त्री सर्वेक्षण करण्यात आले। नागरिकांना यावेळी डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया या आजाराबाबत प्रबोधन करण्यात आले व डासाची पैदास होऊ नये म्हणून आपला परिसर स्वच्छ ठेवावा, आवश्यक त्या ठिकाणी गप्पी मासे सोडावेत। घरातील पाण्याचे साठे 8 दिवसातून एकदा घासून पुसून कोरडे। नागरिकांनी मच्छरदाणीचा वापर करावा, घरातील पाण्याच्या साठ्यांना घट झाकण लावावीत करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले। यावेळी डास निर्मूलनाची प्रतिज्ञा घेण्यात आली व शहरातील डास उत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडण्यात आले। यावेळी शहरातील भंगार व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या। यावेळी जिल्हा हिवताप कार्यालयाचे कीटक समाहारक अनिल खराडे, तासगाव शहरचे आरोग्य निरीक्षक महादेव गंबरे, आरोग्य पर्यवेक्षक श्री हनुमंत ठोंबरे, नगरपालिका कर्मचारी श्री सूर्यवंशी व मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते। तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश सर्वेची रिपोर्ट। तापाची तपासणी रक्ताची कोणताही ताप असू शकतो हिवताप, कोणताही ताप असू शकतो हिवताप। गप्पी मासे पाळा, हिवताप डेंग्यू टाळा। गप्पी मासे पाळा, हिवताप डेंग्यू टाळा। शेता कणकण तापाची करा तपासणी रक्ताची, कोणताही ताप असू शकतो हिवताप। त्यासाठी सर्वांनी आपले पाणीसाठे स्वच्छ घासून पुसून भरा। आपल्या गावात रोगराई येणार नाही याची सर्वांनी आपण काळजी घेऊया आणि आपलं आरोग्य चांगलं राहील या दृष्टीने आपण प्रयत्न करूया। त्यातून कुणाला जर ताप वर आला तर आपल्या आशाताई आहेत, आपले डॉक्टर आहेत, सिस्टर आहेत, यांना सांगून आपल्या रक्ताची तपासणी करायची आणि आपल्याला कुठला ताप आहे याचे परीक्षण करून त्याची आपण उपचार घ्यायचा। तर ही काळजी सगळ्यांनी घ्यावी अशी विनंती आहे। आता ज्या कामासाठी आलाय त्यासाठी सर्वांनी तुम्ही त्यांनी सांगितल्या त्यानुसार सगळी तपासणी करून घ्या। एक्सरे सुविधा आपल्याकडे आहे, कुटुंब तपासणी आहे, तर त्याचं